अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात मुरगुड पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 1 किलो 592 ग्रॅम गांजा, 2 मोबाईल फोन तसेच एक मोटारसायकल असा एकूण 1,10,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पहाटेच्या वेळी मुरगुड येथे आरोपींच्या घरी पोलिसांनी छापा टाकत रवी राजू डोंबारी वय वर्ष 30 आणि विजय विलास भोई वय वर्ष 27 यांना ताब्यात घेतला। आरोपींच्या घरांची तसेच वाहनांची झडती घेतली असता विक्रीसाठी साठवून ठेवलेला गांजा अंमली पदार्थ आढळून आला। आरोपी रवी राजू डोंबारी याच्याकडून 1 किलो 282 ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि हिरो स्प्लेंडर मोटरसायकल, तर आरोपी विजय विलास भोई याच्याकडून 370 ग्रॅम गांजा तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आला। या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात मुरगुड पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून या धडक कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत गोजारी, राहुल केणे, प्रफुल्ल कांबळे, भैरवनाथ पाटील, बजरंग पाटील, संदीप पाटील, सर्जेराव गावडे, विलास पाटील, कुशाल शिंदे पोलीस यांनी सहभाग घेतला। अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात मुरगुड पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं नागरिकांकडून स्वागत होत असून अशा प्रकारच्या कारवायांमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।